नमस्कार मित्रांनो, मी माजी सैनिक भास्कर पवार. जय जवान जय किसान. मित्रांनो, आपल्याला मागे पण एक दोन व्हिडिओ टाकले होते टोमॅटोचे. आता आमचा हा प्लॉट जवळजवळ 1.5-2 महिन्याचा झालेला आहे. आमचे कन्सल्टंट तेली साहेब पण आलेले प्लॉट बघण्यासाठी. अतिवृष्टी झाली, अतिशय पाऊस झाल्यामुळे बघा असं पाणी साचून गेलेले आहे. हे पाणी काढण्यासाठी आम्ही थोडासा पाऊस वरुण राजाने थोडी साथ दिलेली आहे. आता आम्ही हा जरा पाणी याच्यामधून बाहेर काढतोय, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. टोमॅटोच्या प्लॉटला खर्च खूप झालेला आहे मित्रांनो, पण निसर्गापुढे काही कोणाचं चालत नाही. अतिवृष्टी होत आहे तरी आम्ही या झाडांना, टोमॅटोच्या झाडांना वाचवायचंय. खूप खर्च झालेला आहे तरी हे पाणी आम्ही काढायचा प्रयत्न करत आहोत. बघा अशा प्रकारे आम्ही पाणी काढत आहोत. इकडे दाखव. असं इकडनं सगळं असं पाणी काढून असं तिकडे मकामध्ये काढलेले आहे. बाकी प्लॉट सुंदर तयार झालेला आहे. मध्यंतरी थोडस दुर्लक्ष झालं होतं, तरी आमचे जे कन्सल्टंट आहेत तेली साहेब यांनी खूप मेहनत घेऊन आणि प्लॉट एकदम छान तयार झालेला. तुम्हाला थोडा दाखवायचा प्रयत्न करतोय मी. हे बघा, आता मस्तपैकी सुंदर त्याला डेशे फुटलेले, असे पंजे तयार झालेले. खाली थोडा रोग आलेला आहे पण त्याला आम्ही आता कंट्रोल करायचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, टोमॅटो लागवड, टोमॅटो फार्मिंग करणं अतिशय सुंदर आहे, पण त्याला खर्च खूप येतो. तहार लागतो, काठ्या लागतात, रोप विकत घ्यावं लागतं, मल्चिंग पेपर लागतो, मजूर लागते, सुतळी अशी बांधावी लागते आणि वेळोवेळी त्याला फवारण्या द्याव्या लागतात, काही किडे काडे पडू नये म्हणून. आणि जर समजा असं करत असताना जर वरुण राजाने जर आपल्याला साथ नाही दिली, अतिवृष्टी झाली तर रोग पसरण्याचे चान्सेस असतात आणि आपलं जे केलेलं आहे ना ते वाया जाऊ नये याची पुरेपूर कोशिश असते. शेवटी निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही. मित्रांनो, टोमॅटो लागवड केली पाहिजे. शेतकरी आपलं कामच आहे कष्ट करणे आणि जनतेला टोमॅटो देणे, अन्नधान्य देणे, भाजीपाला देणे. आपण तो व्यवसाय पत्कारलेला आहे, काही हरकत नाही. नुकसान झालं सहन करू, पुन्हा आपण उभारी घेऊ, पुन्हा आपण शेतामध्ये सोनं पिकू आणि आपल्या जनतेला आपण वेळोवेळी टोमॅटो, इकडे मका आहे, मका वेळोवेळी सगळ्या अन्नधान्य पिकणारा जे भाजीपाला आहे, अन्नधान्य आपण नक्की लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सगळे म्हणतात की शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही हारलो ना पुन्हा उठून उभे राहू, पुन्हा आम्ही पीक करू, पण आम्ही जगाला भुके मरू देणार नाही. मित्रांनो, एवढंच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. माझ्या फेसबुक चॅनलचं नाव आहे भास्कर पवार जय जवान जय किसान. हा चॅनल आम्ही याच्यासाठी बनवलेला आहे की शेतकऱ्याचं जीवन कसं असतं, शेतकरी किती कष्ट करतो, ज्या लोकांना शेतीविषयी माहिती नाही हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये एक नारा दिलेला आहे, जय जवान जय किसान. तर मी मिलिटरीतून रिटायर आहे, मी जवान पण आहे आणि आता किसान पण आहे. तरी पुन्हा एकदा मित्रांनो, आपल्याला जय जवान जय किसान लक्ष असू द्या.
आम्ही जास्तीत जास्त ऑर्गॅनिक शेती करून आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे। पुन्हा एकदा आपल्याला जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारत माता की जय।